किडनी आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे. त्या रक्त शुद्ध करतात, शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राखतात. जेव्हा किडनी हळूहळू कमजोर होऊ लागते, तेव्हा मात्र शरीर काही विशिष्ट लक्षणं दाखवतं. लघवीमध्ये बदल जाणवतो. लघवी खूप वेळा होते. लघवी कमी होते. फेसाळ किंवा बुडबुडे असलेली लघवी. लघवीत रक्त येतं. लघवीचा रंग गडद होतो. ही लक्षणे किडनीचं फिल्टर करण्याची क्षमता खूप कमी असल्याचा संकेत देतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सूज येणे. पाय, टाच, हात किंवा चेहरा सुजतो. डोळ्याखाली सूज दिसते. किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरामध्ये पाणी साचतं. थकवा आणि कमजोरी जाणवते. सतत थकवा जाणवतो. शरीरात ऊर्जा कमी होते. किडनी खराब झाल्यावर रक्तात विषारी पदार्थ मिसळले जातात आणि त्यामुळे आपल्याला थकवा वाढतो. त्याचप्रमाणे भूक कमी होते आणि उलट्या होतात. मेन महत्त्वाचं म्हणजे भूक लागत नाही, मळमळ होते, उलटी होते, तोंडाला कडवट चव येते. शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढल्यामुळे ह्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे त्वचेवर खाज आणि कोरडेपणा जाणवतो. त्वचा खूप कोरडी होते, सतत खाज येते. किडनी योग्यरित्या कचरा बाहेर टाकू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते. थोडी जरी हालचाल केली तरी आपल्याला दम लागतो. त्याचप्रमाणे शरीरात पाणी साचल्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. स्नायूमध्ये गोळे येतात. विशेषतः रात्री पायामध्ये गोळे खूप येतात. इलेक्ट्रोलाइटचं इनबॅलन्स झाल्यामुळे म्हणजेच कॅल्शियम पोटॅशियममुळे असं होतं. लक्ष केंद्रित करायला अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे आपल्याला मेंदू धूसर वाटतो. लक्ष केंद्रित करता येत नाही. रक्तातील विषारी पदार्थ मेंदूवर परिणाम करतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उच्च रक्तदाब वाढतो. किडनी आणि रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोपेचे त्रास. झोप नीट लागत नाही. रात्री वारंवार जाग येते. तुम्ही डॉक्टरांकडे कधी जावं? जर वरीलपैकी अनेक लक्षणं एकत्रित दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. पहिलं महत्त्वाचं म्हणजे लघवीत बदल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सूज, सतत थकवा. पण हेही लक्षात ठेवा, ही लक्षणे सुरुवातीला हलकी असू शकतात. त्यामुळे अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वेळेत लक्ष दिलं तर किडनीचं नुकसान थांबवताही येतं आणि कमीही करता येतं. किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावं? तर भरपूर पाणी प्या, मीठ कमी खा, ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोल ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा आणि नियमित तपासणी नक्कीच करून घ्या. यासारख्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या किडनीचं काम योग्यरित्या चालतंही आणि आपल्या किडन्या नक्कीच निरोगी राहायलाही मदत होते. तेव्हा योग्य ती काळजी घ्या आणि योग्य त्या तपासणी करा आणि आपल्या किडन्या निरोगी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.